मतदार यादीमध्ये गोंधळ एवढा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या रूम नंबर लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये नंबरामध्ये फेरबदल आहे. खऱ्या अर्थाने ही नवी मुंबईमध्ये महापालिकेची निवडणूक होत असताना पहिल्यांदाच होत असल्यामुळे ब क ड हे 4 वोट मतदान करायचं असल्यामुळे सर्व लोक गोंधळून गेल्यात. पण खास करून मतदार यादीमध्ये घोळ आहे. कारण ॲपमध्ये त्याचा नंबर आहे, सर्व काही आहे, पण तिथं त्यांच्या यादीमध्ये गेल्यावर तो नंबर नाही. म्हणजे जवळजवळ 3 वेळेला चक्रा मारल्यात. लोकांना मतदानची आवड आलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला घटना लोकशाहीमध्ये तो अधिकार, मतदानचा अधिकार बजावायचा ते हक्क ते बजवत आहेत. पण शासनाच्या प्रशासकीच्या कारभारामुळं मतदार हैराण झालेला आहे. असं जर झालं तर याचा परिणाम मतदार टक्क्यावर होईल. आणि खास करून समजा ज्या पार्टीच्या बूथ लावलेल्या आहेत पण शासनाचं बूथ असणं गरजेचं आहे. आणि ज्या महापालिकेने स्लिप दिलेले आहेत, वोटर स्लिप, त्याच्यामध्ये पण गोंधळ आहे. खऱ्या अर्थाने एक बेजार म्हणजे कुठल्या याने मनाने काम केलेलं नाही. ते फक्त निवडणूक लावायच्या म्हणून लावण्यात आले आणि त्याच्यामध्ये याद्या असतील किंवा बोलवण्याचं काम असतील हा कुठं चांगल्या प्रकारे दिसून येत नाही. तर मी काय सांगू तुम्हाला, मी इथं 4 वेळा जाऊन आलो. 4 वेळा जाऊन येऊन पण सुद्धा मला 3 वेळा सांगितलं तुमचं नाव या गेटमधून त्याच्यामध्ये जा, बूथमध्ये जा, तरी माझं नाव आलं नाही. शेवटी मी माझा कार्ड घेऊन आलो तेव्हा त्यांनी मला फॉर्म भरायला लावला आणि वोटिंग करायचा अधिकार दिला. याच्यामुळे काय सर्वांना त्रास होतो पब्लिकला. कृपया सर्वांनी निवडणूक आयोगाने याचा विचार करावा. तर पब्लिकला त्रास न होण्यासाठी जेवढे चांगल्या पद्धतीने वोटिंग करतात पब्लिक परत येऊन जाते. 2-3 वेळा येऊन काही पब्लिक मग वोटिंग करायची शक्यता कमी आहे. जो पर्सेंटेज वाढवायचा आहे भारतामध्ये आपल्या वोटिंगचा तो आणखी वाढला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाने पुढे आणखी प्रयत्न करायला पाहिजे.